शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वितरित करण्यासाठीच्या सरकारच्या हालचाली ज्या आहेत त्या इथे सुरू झालेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वितरित करण्याचे शासनाचे प्रयत्न इथे सुरू झालेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑल पर्याय निवडून ठेवा, जेणेकरून असे प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर बांधवांनो, तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी आता निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आज 30 सप्टेंबर 2024 रोजी हा जो शासन निर्णय आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि आतापर्यंत 4 हप्ते जे आहेत ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा करण्यात आलेले आहेत। शासन निर्णय मित्रांनो पुढे काय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता जो आहे तो ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी असणार आहे। तर हा 5वा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी इथे निधी जो आहे तो वितरित करण्यात शासनाद्वारे मान्यता जी आहे ती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असंख्य शेतकरी जे आहेत ते असल्याचे इथे सांगितलं जात होतं, परंतु आता शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती इथे मिटलेली आहे। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जो आहे तो लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे। मित्रांनो, हा जो सदर शासन निर्णय आहे तो तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, तुमच्या शेतकरी बांधवांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।